नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज आहे। पोलीस भरती वेळापत्रक अखेर ठरलेले, आचारसंहितेपूर्वी जाहिरात अपेक्षित आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। पुन्हा एकदा स्वागत करतो सर्वांचं आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर। आपल्या आवडत्या YouTube चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। एकूण 17,000 पदांची भरती या ठिकाणी होणार आहे। पोलीस शिपाई 10,300, SRP पोलीस 4,800 आणि जेल पोलीस 1900 अशी तब्बल या ठिकाणी 17,000 पदांची जाहिरात लवकरच म्हणजे 8 दिवसाखाली 17,000 पदांची जाहिरात या ठिकाणी पब्लिश होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो। दाट थेट मंत्रालयातून माहिती आलेली मित्रांनो। आजची सकाळची न्यूज आहे, अतिशय महत्त्वाची खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली बातमी आहे। एकूण 17,000 पदांची भरती लवकरच पडत आहे। पोलीस शिपाई 10,300, SRPF 4,800 आणि जेल पोलीस 1900 अशी एकत्रित 17,000 पदांची भरती होणार आहे। आचारसंहितापूर्वी जाहिरात येण्याची शक्यता आहे। चला तर मग पाहूया नक्की काय अपडेट आहे, काय महत्त्वपूर्ण अपडेट। आपण आज या ठिकाणी महत्त्वाच्या अपडेट कडे जातोय, पाहूया नक्की काय आहे अपडेट। या ठिकाणी तुम्हाला मंत्रालय दिसते, थेट मंत्रालयातून आलेली बातमी मित्रांनो। पाहूया नक्की बातमी काय, मंत्रालय पाहून घ्या। हे आपलं महाराष्ट्र राज्याचं मंत्रालय आहे। त्यानंतर मित्रांनो सांगण्यात आले का मोठी बातमी, 17,000 पोलिसांचं मेगा भरतीचं ठरलं बरं। आचारसंहितेपूर्वीच प्रसिद्ध होणार जाहिरात, जून जुलै पर्यंत भरती पूर्ण करण्याचं नियोजन। सोलापूरवरून ही बातमी येते। राज्यातील राज्य राखीव पोलीस बल, तुरुंग प्रशासन व पोलीस खात्यातील 17,000 पदांची भरती होणार आहे। लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी म्हणजेच पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। उन्हाळा संपल्यानंतर जून जुलै मध्ये भरतीला सुरुवात होईल असे नियोजन असल्याचे प्रशिक्षण व खास पथके विभागातील वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी सांगितलेले। विद्यार्थी मित्रांनो, जरी आता फॉर्म सुटले, फॉर्म भरून घेतले, तरी पण जी भरती प्रक्रिया होणार आहे ही जून जुलै मध्ये होणार आहे। कारण का आपल्या उन्हाळ्यामध्ये ग्राउंड होणार नाही आणि उन्हाळ्यामध्ये पूर्ण एप्रिल आणि मे हा टोटली पूर्णपणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जाणार आहे। लोकसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या निकाल, पंतप्रधान पदाच्या नेमणुकीपर्यंत 31 मे पर्यंत पूर्ण बिझी शेड्यूल असणार आहे शासनाचं। त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रिया जून जुलैला आपलं ग्राउंड सुरू होईल आणि जरी जून जुलैला आपलं ग्राउंड सुरू झालं तर परत पुढे ऑगस्ट सप्टेंबरला पुन्हा एकदा आचारसंहिता लागते, ती म्हणजे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची ती आचारसंहिता। विधानसभेची आचारसंहिता लागल्यानंतर मग परत एकदा आपले पेपर वगैरे थांबवले जातील आणि परत एकदा आपल्याला म्हणजे 2024 हे पूर्ण वर्ष आपल्याला वाट पाहावी लागणार आहे। तोपर्यंत 2024च्या डिसेंबर पर्यंत हे जे विद्यार्थी आहेत मुंबई पोलीसचे ट्रेनिंग वाले जे 5-6 हजार हे आता सगळे ट्रेनिंगला पाठवून राहिलेले आहेत। हे ट्रेनिंग करून तोपर्यंत येणार, बरोबर त्यांची ट्रेनिंग पूर्ण होणार, सर्व PTC पोलीस प्रशिक्षण केंद्र रिकामे होणार आणि आपल्या भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार। मग तुम्ही लगेच त्या ठिकाणी ट्रेनिंगला जाणार। पुढे त्यांनी सांगितलं, राज्यातली विशेषतः प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली, गुन्हेगारी देखील वाढ होत असताना पोलिसांचे मनुष्यबळ मात्र अपुरे पडत असल्याची वस्तुस्थिती आहे। गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर आता नवीन पोलीस ठाणे सुरू करताना वाढीव मनुष्यबळ त्या ठिकाणी असणार आहे। शहरांचा तथा जिल्ह्यांचा विस्तार झाल्याने सोलापूरसह राज्यभरात पोलीस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत। त्या ठिकाणी देखील मनुष्यबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणामुळे पण पोलिसांची पदे बऱ्यापैकी रिक्त होत आहेत। या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदभरतीचा निर्णय घेतला आहे। मागील वर्षी देखील जवळपास 18,000 पदांची भरती करण्यात आली असून त्यातील 6,000 नवप्रविष्ट उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे। म्हणजेच ते मुंबईचे नवप्रविष्ट उमेदवार ऑक्टोबर-नोव्हेंबर त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाला सुरुवात होईल। म्हणजे कधी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये तुम्ही ट्रेनिंग जाणार, म्हणजे डिसेंबर पर्यंत आपली प्रक्रिया चालणार। म्हणजे जरी जाहिरात आली तरी तुम्हाला तब्बल 1 वर्षभर वाट बघायची, तुमचं फायनल सिलेक्शन होऊन 1 वर्ष लागणार तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ट्रेनिंगला जाऊ शकता, असेही गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळचे बोलताना सांगितलं। भरती कशी होणार मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, जेल शिपाईची 1900 पद असणार आहे, SRPF ची 4,800 पद असणार आहे आणि पोलीस शिपाईचे 10,300 असे एकूण 17,000 पदांची भरती। त्यातल्या ठळक बाबी थोडक्यात सांगतो का राज्यात 10 पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट पोलीस कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण नुकतंच पूर्ण झालं असून 26 फेब्रुवारी पासून उर्वरित 6,000 जणांचं प्रशिक्षण सुरू होईल। नोव्हेंबर मध्ये यांचं प्रशिक्षण संपन आणि नोव्हेंबर मध्ये यांचं प्रशिक्षण संपल्यानंतर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल। म्हणजेच ही जी जाहिरात येणार आहे याच्यात जे विद्यार्थी नवीन भरती होतील त्यांचं प्रशिक्षण नोव्हेंबर-डिसेंबरला सुरू होईल। लक्षात ठेवा, 8 दिवसात भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध होईल। एकत्रित म्हणजे जेल शिपाई, SRPF, पोलीस शिपाई आणि बँड्समनचे दिलेले नाही, मात्र बँड्समनला सुद्धा जागा आहेत। लक्षात घ्या, बँड्समनच्या ज्या जागा आहेत, पोलीस शिपाई 10,300 म्हणजे पोलीस शिपाई चालक, पोलीस शिपाई आणि पोलीस बँड्समन ह्या एकत्रित जागा त्या ठिकाणी आहेत। त्या तिन्ही जागा मिळून 10,300 ही गोष्ट विसरता कामा नाही।
पोलीस शिपाई, पोलीस चालक, पोलीस बॅट्समन आणि लोहमार्ग पोलीस शिपाई. आता हे पोलीस शिपाई 10,300 जे दिसते तुम्हाला, त्याच्यामध्ये पोलीस शिपाई आहे, पोलीस चालक आहे, पोलीस बॅट्समन आणि लोहमार्ग पोलीस शिपाई, ह्या 4 पोस्ट एकत्रितरित्या ह्या 4ही पोस्टच्या मिळून 10,300 जागा आहे. SRPFच्या सेपरेट 4,800 आहे आणि जेल पोलीसच्या सेपरेट 1900 जागा आहेत. 8 दिवसात भरती जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर जून जुलैमध्ये सर्वांचीच एकाच वेळी परीक्षा होईल. एकाच वेळी परीक्षा म्हणजे ग्राउंड चाचणी होईल. पहिल्यांदा मैदानी आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. लक्षात घ्या, पहिल्यांदा मैदानीच आहे, त्यानंतर लेखी परीक्षाच आहे. लेखी परीक्षा ऑफलाईनच आहे. उन्हाळ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलैत घेतली जाणार आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. गृह विभागाने त्या दृष्टीने नियोजन असून पुढच्या आठवड्यात सर्वच पदांची एकत्रित जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यात जवळपास राज्यातील 17,000 रिक्त पदे असतील. राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी 10 प्रशिक्षण केंद्रांची क्षमता 6,000 होती. मागच्या वेळी ही क्षमता 8,600 करण्यात आली. आता ती आणखी 5,000 वाढवून सरकारने परवानगी दिलेली आहे. अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी थेट मंत्रालयामधून या ठिकाणी बातमी आलेली मित्रांनो. त्याच्यामुळे ही बातमी खरीच आहे, कारण की खास पथके प्रशिक्षण यांचे जे खास सूत्र आहेत त्यांनी सकाळची बोलताना ही बातमी या ठिकाणी काय केली मित्रांनो, पब्लिश केलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो गाफील राहून चालणार नाही. पोलीस भरती लवकर येते. आपण सुद्धा पोलीस भरती दृष्टीने तयारी करा. लवकरच आपली टेस्ट सिरीज पण सुरू करेल मी, वेळेनुसार तुम्हाला सांगेल तसं. मात्र लगेच चालू करेल, कारण बरेच जण विचारतात पण लगेच करेल ना करेल माहित नाही, कारण की अजून तुमच्या लेखीला फार उशीर आहे. लक्षामध्ये एकूण 17,000 पदे, एवढी मोठी भरती आहे. परत भरती नाही, 3-4 वर्ष पुन्हा अशी भरती होणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्यामुळं ही संधी तुमच्यासाठी खूप महत्वाची आणि शेवटची आणि खूप इम्पॉर्टंट संधी या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जागा दिसत आहे तुम्हाला, नंदुरबारच्या जागा आपल्या समोर आहे. पूर्णपणे जाहिरात पब्लिक झालेली, पूर्णपणे जाहिरात रेडी मित्रांनो. पूर्ण आपण म्हणतो ना की सर हे काम होत नाही ते काम, 151 जागेसाठी जाहिरात येते नंदुरबार वरून, डायरेक्ट थेट नंदुरबारची जाहिरात येते 151 जागेसाठी. मित्रांनो नाशिक ग्रामीणची सुद्धा जाहिरात राहणार आहे. नाशिक शहर, नाशिक ग्रामीण ह्या संपूर्ण जाहिराती या ठिकाणी आता आपल्या समोर राहणार आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मित्रांनो, एक मिनिट नीट लक्ष द्या काय सांगितले त्यांनी पहा. सन 2022-23 पोलीस शिपाई भरती करता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो नाशिक परिक्षेत्रातील जिल्हा निहाय माहितीप्रमाणे खालील प्रमाणे सादर करण्यात येते. जिल्हा निहाय म्हणजे नाशिक ग्रामीणचा विचार, म्हणजे नाशिक परिक्षेत्र म्हणजे जे ग्रामीण, नंदुरबार असन, जळगाव असन, अहमदनगर असन, धुळे असन. नाशिक ग्रामीणचे अद्याप अपडेट आलेले नाही. नाशिक ग्रामीणची ज्यावेळेस अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला कळवेल. नंदुरबारला 151 जागा आहे, एकूण 3+8 टोटल ते 168, ठीक आहे. परंतु सध्या 151 जागा या ठिकाणी आपल्याला नंदुरबारला दिसत आहेत. त्यानंतर जळगावला 137 पद दिसत आहेत. अहमदनगरला थोडस कमी माप आहे यावेळेस. अहमदनगरला 25 जागा ह्या शिपायासाठी आहेत, तर 39 जागा ह्या चालकसाठी आहेत. धुळ्यासाठी सुद्धा 57 जागा आहेत. नाशिक ग्रामीण घटकाची माहिती अद्याप प्राप्त झाली नसल्याने प्राप्त होताच सादर करण्यात येईल, कारण की नाशिक ग्रामीणची आत्ताच एक 2-4 दिवसाखाली नाशिक ग्रामीणच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी पोलीस प्रशिक्षण केंद्रातून पूर्ण प्रशिक्षण करून या ठिकाणी त्यांना नुकतंच हजर करण्यात आलेले मित्रांनो मुख्यालयामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं आता त्या ठिकाणी त्यांची ड्युट्या वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नाशिक ग्रामीणची सुद्धा जागेचं परिपत्रक आपल्या समोर लवकरच प्रसिद्ध होईल, काळजी करायचं कारण नाही. हे तुमच्या समोर दिसतंय नगरच्या ह्या पोलीस चालकच्या जागा आहे. नगरला जवळजवळ 39 जागा पोलीस चालकला आहेत आणि शिपायाला 25 जागा आहेत. म्हणजे नगर जाहिरात जर थोडीशी छोटी जाहिरात आहे. अहमदनगर सुद्धा आपण पाहिले मित्रांनो, अतिशय महत्वाची जाहिरात आली, सगळ्या गोष्टी झाल्या. मग तयारी कोण करणार आहे? तयारी करा, चला जोरदार तयारीला सुरू करा मित्रांनो. आणि मित्रांनो ऑनलाईन बॅच लावा, ऑफलाईन बॅच लावा, सगळ्या बॅच लावा, व्यवस्थित बॅच, फक्त मार्गदर्शक व्यवस्थित निवडा आणि बॅच व्यवस्थित करा. कारण अतिशय महत्वाचे विभिस्तर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांची मिशन खाकी बॅच महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव ऑनलाईन बॅच, का जिचं वैशिष्ट्य फार वेगळंच आहे. आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार मित्रांनो. कालावधी 1 वर्षाचा असणार आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, फक्त 300 रुपयामध्ये. 300 रुपयात तुम्हाला किती वेळा लेक्चर आणि 1 वर्षाचा कालावधी असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे. त्याच्यामुळे उशीर न करता त्वरित बॅचला काय करा, तुम्ही लवकरात लवकर बॅचला संपर्क करून घ्या. आणि जे विद्यार्थी मित्रांनो अपेक्षा
पुस्तकाच्या संदर्भात अजूनही बरेच जण विचारपूस करतात. तर मित्रांनो, हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, नवीन सुधारित 12वी आवृत्ती पब्लिश झालेले, लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषय निहाय सूक्ष्म घटक निहाय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणांचं सखोल विश्लेषण असणार, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणार, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात उपलब्ध. भारतीय प्रकाशन पुणे हे पुस्तक नक्की खरेदी करा. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. तुम्हाला पोलीस भरतीसाठी नक्कीच तुम्हाला यशावरती नेण्यासाठी ते उपयोगी ठरेल. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, SRPFच्या, जलपोलीसच्या, पोलीस शिपायाच्या सर्व जागा, सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आणि आता कप्पीकृत आरक्षण सदुसष्ट जाहिराती बऱ्याच जणांच्या तयार झालेल्या आहे. तुम्ही पाहू शकता 3 फेब्रुवारी 4 फेब्रुवारीच्या जाहिराती त्या आपल्याकडे आज आल्या. म्हणजे ऑफिशियली कामं त्यांच्या आतमधून चालू असतात, ते फक्त आपल्यापर्यंत येत नाही किंवा आपल्याला कळत नाही. मात्र एक खटी जाहिरात पुढच्या आठवड्यामध्ये पडेल. म्हणजेच फेब्रुवारीच्या एंडिंगला जाहिरात पडेल, मार्चला आचारसंहिता लागेल, फॉर्म बी भरून घ्यायला 1 महिना जाईल, 20-25 दिवस फॉर्म भरून घेतले जातील आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपली भरती जागेवरती स्टॉप राहील. नंतर मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने जातील. इलेक्शन वगैरे, निवडणुका, लोकसभा वगैरे गडबड, पंतप्रधानाची निवड बिवड सगळं होईल आणि जून जुलैला आपलं ग्राउंड सुरू होईल. जून जुलैला आपलं ग्राउंड होईल, 2-2.5 महिने ग्राउंड चालेल. 2-2.5 महिने ग्राउंड चालल्यानंतर परत ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरला विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्र राज्याच्या, परत भरती थोडी स्टॉप राहील आणि परत नोव्हेंबर, डिसेंबरला आपले पेपर होतील आणि लगेच निकाल आणि लगेच डिसेंबरला परत एकदा तुम्ही पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी जाशाल आणि आपलं खाकीचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करशाल. चालतंय मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेट, नवनवीन माहितीसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट तुम्हाला रोजच्या रोज मिळत जाईल. भेटूया परत नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत.